Hello, my dear friends and my dear students. Welcome to our YouTube channel Go For It, where we learn new techniques and new ideas to improve our English. This is my English book 6, and from Unit 1, we are going to learn a short story which teach us a nice lesson. I know you like the stories to read, listen, and learn. So, shall we begin? Are you ready? Let's go for it then. Children, this is the picture which is related to today's story, and as you can see, there are two animals in this picture. One is fox and other is, it looks like a pig. It is a pig, but it is called as a wild boar, and it lives in forest. Wild boar, B-O-A-R, boar, and both these animals live in forest, so they are called as wild animals. Can you tell me some names of wild animals? Yes, a lion, a tiger, a zebra, an elephant. There are so many animals that live in forest. This is a fox, kolla, and this is a wild boar that we call it as randukkar in Marathi. So today's story revolves around these two animals, and as we know that fox is a very clever animal. In many stories we have learned this thing, how cunning it is and how it makes fun of other animals in the forest. Today we are going to learn if it is going to tease this wild boar also, if it is going to make fun of this wild boar also through this story. And for that we have to go to the story and read the story. Here we are, the third lesson from the first unit, the wild boar and the fox. रानडुक्कर आणि एक कोल्हा हे आहे या गोष्टीचं शीर्षक. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. एक दिवस हे रानडुक्कर त्याच्या टस्क म्हणजे काय तर लांब अंकुचीदार असलेले टोकदार धारदार असलेले दात. मग असे दात कोणते तर मराठीमध्ये आपण त्यांना सुळे म्हणतो, सुळे. आणि हे सुळे सगळ्या प्राण्यांना असतात असं नाही, परंतु हत्तीसारख्या प्राण्याला सुद्धा हे सुळे असतात. आणि दीज आर लॉंग टीथ विच आर व्हेरी पॉइंटेड. धारदार असे हे दात असतात, दॅट आर कॉल्ड ॲज टस्क्स. सो दिस वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क, म्हणजे तो त्या सुळ्यांना धार लावत होता. आणि कुठे धार लावत होता, काय कशाच्या मदतीने तर अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. बार्क म्हणजे झाडाचं खोड, आणि त्या खोडाची जी साल असते त्या सालीला घासून घासून तो त्या सुळ्यांना धार लावत होता. एक दिवस रानडुक्कर एका झाडाच्या बुंध्याच्या असलेल्या खोडाच्या सालीला घासून घासून आपल्या सुळ्यांना धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो हे काम अतिशय काळजीपूर्वक करत होता, केअरफुली. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. आणि त्याच जंगलामध्ये, सेम फॉरेस्ट म्हणजे त्याच जंगलामध्ये देअर लिव्ड राहत होता कोण, अ फॉक्स. अ फॉक्स वॉज लिव्हिंग इन द सेम फॉरेस्ट. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करण्याची, जंगलातील इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करणं, त्यांना चिडवणं, अशा संधीच्या शोधात हा कोल्हा नेहमी असायचा. वेन ही सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. आणि जेव्हा याने त्या रानडुकराला पाहिलं, त्याने ठरवलं, डिसाइडेड. टू डिसाइड म्हणजे ठरवणे, आणि डिसाइडेड इज अ पास्ट टेन्स, हा भूतकाळ आहे. तर त्याने ठरवलं, काय ठरवलं, टू टीज हिम, त्या रानडुकराला चिडवायचं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. आणि मग त्याने काय करायला सुरुवात केली, इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली.
डावीकडे, उजवीकडे, वर, खाली आणि त्याचबरोबर अराउंड द ट्रीज तो झाडांच्या अवतीभोवती सुद्धा फिरून पाहू लागला. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्कॅर्ड. आणि त्याने असं नाटकही वठवायला सुरुवात केली की जणू काही तो खूप घाबरलेला आहे, रिअली स्कॅर्ड. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु या रानडुकराने मात्र त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. डिड नॉट पे एनी अटेन्शन, त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. त्याने त्याचं काम चालूच ठेवलं. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. शेवटी तो कोल्हा हसून म्हणाला, दात काढून हसणे त्याला म्हणतात ग्रीन. ओके, ग्रीन मीन्स उपहासाने हसणं, दुसऱ्याची टिंगलटवाळी करण्याच्या हेतूने हसणं, दुसऱ्याला कमी लेखण्याच्या हेतूनं हसणं, दात काढून हसणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रीन. सो हा कोल्हा जो आहे तो उपहासाने हसला आणि तो म्हणाला, Why are you doing that? तू तसं का करतो आहेस? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. मी भरपूर प्रयत्न केला. आय ट्राईड व्हेरी हार्ड, परंतु मला काही दिसलं नाही. काय? एनी हिडन एनिमी, छुपा शत्रू किंवा एखादं संकट या ठिकाणी मला काही दिसलं नाही. True. रिप्लाइड द बोर. रानडुकराने उत्तर दिलं की खरं आहे. Just now there may not be any danger. आता या ठिकाणी कोणताही धोका नसू शकतो, कोणतंही संकट नाही. But when it really comes, there won't be any time to sharpen my trust. परंतु जेव्हा संकट खरोखर येईल त्यावेळी मला माझ्या या सुळ्यांना धार लावण्यासाठी वेळ नसेल. My weapons have to be ready for use then. आणि हे माझे वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, हत्यारं आहेत आणि हे शस्त्र मी नेहमी तयार ठेवलं पाहिजे, सज्ज ठेवलं पाहिजे फॉर यूज, वापरण्यासाठी. अशा वेळी जेव्हा संकट येईल त्यावेळी मला माझं शस्त्र नेहमी तयार ठेवलं पाहिजे. If I am not ready, जर मी तयार नसेन, जर मी माझ्या शस्त्रासह तयार नसेल, I will have to suffer. तर मग मला त्याचा त्रास होईल, मी अडचणीत सापडेन, मला दुःख भोगावं लागेल. Here is the lesson from this story. This story tells us that it is best to be prepared. मग या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की नेहमी तयारीत असलं पाहिजे, आपण नेहमी सज्ज असलं पाहिजे, हेच उत्तम. इट इज बेस्ट. बेस्ट म्हणजे उत्तम. हेच उत्तम आहे की आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. अगदी शेवटच्या क्षणी करायची म्हणून गोष्टी आत्ता काम करायचं सोडू नका, बंद करू नका. डोंट लीव थिंग्स, आता सोडून देऊ नका की काम करणं शेवटच्या क्षणी मी काम करेल, आता मी आराम करेल, असं करू नका. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड ऑलवेज अँड दॅट इज द बेस्ट थिंग. म्हणजेच या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला पाहिजे की आपण नेहमी पूर्ण तयारीमध्ये असावे, हेच उत्तम. कामं उरकून घ्यायचं, हे जे काम आहे ते अखेरच्या क्षणावर, शेवटच्या क्षणावर सोडून देऊ नका, असंच ही गोष्ट आपल्याला शिकवते. आणि शिवाय या गोष्टींमध्ये जरी हे प्राणी दाखवलेले असले तरी सुद्धा हे प्राणी म्हणजे मानवी जीवनातीलच अनेक प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतात. माणसांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतात. कोल्ह्यासारखी इतरांची टिंगलटवाळी करणारी लोक असतात. या रानडुकरासारखी नेहमी सज्ज असणारी काही माणसे आपल्याला दिसतात. सिंहासारखी शूर, हत्तीसारखी बलाढ्य, ताकदवान अशी सुद्धा माणसे असतात. म्हणजे हे सगळे प्राणी जे आहेत, या गोष्टींमध्ये असलेले प्राणी हे माणसांचंच प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यामुळेच यांच्यामधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. तर आजच्या या गोष्टीमधून आपण हे शिकू शकतो की आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. कारण आता आजकालच्या बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार सुद्धा
शिक्षक तुम्हाला चाचणीबद्दल परीक्षेबद्दल पूर्वकल्पना देतातच असं नाही. मग अशा वेळी तुम्ही तयारीत असलं पाहिजे. तुमचा अभ्यास नेहमी झालेला असला पाहिजे. यू शूड हॅव टू स्टडी रेग्युलरली सो दॅट यू कुड फाइंड इट इझी अँड सिम्पल टू फेस एनी टेस्ट अँड एक्झामिनेशन, की ज्यामुळं तुम्हाला कोणत्याही परीक्षेला तोंड देणं सोपं जाईल. अशी ही खरं म्हणजे हा बोध आपण अशा गोष्टींमधून घेऊ शकतो. सो we'll meet in the next session with another interesting topic. Till then, practice listening, speaking, reading and writing English to develop our communication skills. And for that, subscribe to our channel, go for it, and watch the educational videos on our channel again and again. Take care of yourself and loved ones. This hard time will pass. Be optimistic than pessimistic, and as we all know, precaution is always better than cure. So stay home, stay safe, take care, bye bye.